नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावळीने आपला आवाज आत्तापर्यंत सगळ्यांपासून लपून ठेवलेला असतो. भैरवीला दिलेल्या वचनाला इथे ती बांधली गेलेली असते. म्हणूनच ती आपल्या आवाजाचं सत्य इथे कुणाच्याही समोर येऊ देत नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग त्याचबरोबर संपूर्ण मेंदळे कुटुंब यांना असं वाटतं की तारा ही खूप सुंदर गायिका आहे, पण ताराच्या मागचा खरा आवाज सावळीचा आहे हे सत्य अजून कुणालाही कळलेलं नाही. आणि याच गोष्टीची प्रेक्षकांनो सावळीला भीती वाटत असते. तिला असं वाटत असतं की माझ्या आवाजाचं सत्य जर सारंग सरांना किंवा कुटुंबातील कुठल्या व्यक्तीला कळलं तर माझं काही मात्र खरं नाही. सगळेजण माझ्यावरती रागवतील. मी त्यांचा विश्वासघात केलाय असं तर त्यांना वाटणार नाही ना. आणि प्रेक्षकांनो, सावळीची ही भीती खरी ठरते. कारण शेवटीला सत्य हे काही लपून राहत नाही. ते एक ना एक दिवस बाहेर आलेलंच असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता दोन सत्य बाहेर आलेले असतात. एक सत्य म्हणजे सदाशिवला फोन करणारी व्यक्ती कोण, सदाशिवला मदत करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून इथे आता ऐश्वर्या असल्याचं समोर आलेलं असतं. कारण प्रेक्षकांनो, इथे आता सदाशिवच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड चेक करतात. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नंबर हा ऐश्वर्याचा डायल झालेला असतो आणि तिच्या नंबरवरून फोन आलेले असतात. त्यामुळे तो नंबर ऐश्वर्याचा आहे हे देवाने शोधून काढलेलं असतं. त्यामुळे सदाशिवला भूतांचं खोटं नाटक करायला सांगणारी व्यक्ती ऐश्वर्या आहे हे आता देवाला समजलेलं असतं. त्यामुळे ऐश्वर्याची रवानगी थेट जेलमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत लपून ठेवलेल्या भयानक सत्याचा उलगडा बाबुळ गावामध्ये हरिनाम सप्ताहामध्ये झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, हरिनाम सप्ताहामध्ये सावळीने गाणं गाताच, इथे अभंग गाताच इथे सारंगच्या समोर सावळीच्या आवाजाचं सत्य आलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आत्तापर्यंत जे रहस्य सावळीने लपून ठेवलेलं असतं ते रहस्य अभंग गात असताना इथे आता हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सारंगच्या समोर आलेलं असतं आणि त्यानंतर संपूर्ण मेहेंदळे कुटुंबाच्या सुद्धा. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं एका बाजूला राजकुमार सुधारतोय, तर निदान प्रयत्न तरी सुधारण्याचे ते करतोय. पण एक माणूस त्याला ब्लॅकमेल करतोय ही गोष्ट अमृताला समजलेली असते आणि म्हणूनच अमृताने देवाची मदत घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. तिने देवाला सांगितलेलं असतं की पोलीस कंप्लेंट वगैरे नको, पण तू तुझ्या पद्धतीने शोध घे की नक्की इथे कोण बरं राजकुमारला त्रास देण्याचा प्रयत्न करतंय. त्यानंतर प्रेक्षकांनो, सावळीने खूप मोठी रिस्क घेतलेली असते. बाबुळ गावामध्ये भूतांचा वावर आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी तिने रिस्क घेतलेली असते. त्यामुळे तिलोत्तमाला सावळीची काळजी वाटत असते. पण तिच्या धाडसामुळे इथे आता भूतांचं नाटक होतं हे संपूर्ण सत्य समोर आलेलं असतं. हा सदाशिवचा बनाव होता, पण सदाशिवला मदत करणारी व्यक्ती अजून सापडलेली नाही आहे आणि सदाशिवसुद्धा पळून गेलेला आहे. त्यामुळे गावकरी खुश आहेत. त्यांना त्यांचं रान परत मिळालेलं असतं आणि रानामध्ये जाऊन ते आता कामाला दुसऱ्या दिवसापासून सुरुवात करणार असतात. भूतांबद्दलची भीती सावळीमुळे त्यांच्या मनातून गेलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, देवाने सांगितलेलं असतं की सदाशिवला सोडणार नाही, सदाशिवला पकडणार आणि हे सगळं करण्यामागे नक्की काय कारण आहे हे सुद्धा शोधून काढणार. तेव्हा प्रेक्षकांनो, गावकऱ्यांनी सांगितलेलं असतं की आपल्या गावामध्ये आता सगळं काही छान झालंय ना, मग इथे हरिनाम सप्ताह आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, सावळी, सारंग त्याचबरोबर बबलू आणि देवा यांना आमंत्रण देण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे आता गावकऱ्यांच्या इथे विनंतीला मान देऊन तिथे जायला तर हवंच. तेव्हा देवा म्हणत असतो की मी पण येणार आहे, तुम्ही जाणार तेव्हा मला सांगा. तेव्हा सारंग म्हणत असतो की बबलू, आपल्याला सुद्धा जायला हवं, म्हणजे त्या लोकांना तेवढंच बरं वाटेल ना. सावळी म्हणते नक्कीच आपण जाऊया.
तर प्रेक्षकांनो, सदाशिव इथे ऐश्वर्याला फोन करतो आणि म्हणत असतो की मी पळून गेलेलो आहे. त्या लोकांनी आम्हाला पकडलं. तिथे देवासुद्धा आला होता. मग पोलिसांना बघून आम्ही काय करणार होतो? माझ्याबरोबर असलेल्या माणसांना सुद्धा पकडलं. खोट्या भूतांचं नाटक आम्हीच केलं होतं. हे आता सगळ्यांना समजलंय. त्यामुळे आता मी तुमची कुठलीही मदत करू शकणार नाही, असं सदाशिवने सांगितलेलं असतं आणि तो फोन आता ठेवून देतो. ऐश्वर्याला भयंकर राग आलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते की बापरे, म्हणजे आता माझं नाव समोर आलं तर? पण प्रेक्षकांनो, इथे आता सारंग, सावळी, बबलू आणि देवा हे चौघेही जण बाभूळ गावामध्ये परत आलेले असतात. कारण तिथे हरिनाम सप्ताह आहे. त्या निमित्ताने सगळेजण जमलेले असतात आणि मग काय प्रेक्षकांनो, तिथे आता सगळेजण अभंग गात असतात. आपल्याला इथे आता जी काही माहिती आहे ती एकमेकांना सांगत असतात. हरिनाम पाठ वगैरे याचं वाचन होत असतं, अभंग होत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळीसुद्धा विठू माऊलीची किती मोठी भक्त आहे ते आपल्यालाच माहिती आहे. पण प्रेक्षकांनो, इथे सावळीने आता भैरवीसमोर शपथ घेतलेली असते की कधीही कुणाच्याही समोर गाणं गाणार नाही. पण प्रेक्षकांनो, नियतीच्या मनामध्ये आज काहीसं वेगळंच असतं. सावळीच्या आवाजाला कदाचित न्याय मिळवून द्यायचा असतो आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता स्वतः विठू माऊलीच सावळीला जणू काही गायला लावतात. तेव्हा इथे सगळेजण सावळीला म्हणतात की तुम्ही गा ना, तुम्ही गा ना. तेव्हा सारंगला वाटत असतं की सावळीला गाता येत नसेल म्हणून ती गात नसेल. पण इथे प्रेक्षकांनो, सावळी घाबरत असेल, जर मी गायला सुरुवात केली आणि मी छान गाणं गायलं तर? म्हणून ती गाणं गात नसते. पण शेवटीला प्रेक्षकांनो, तिथे आलेले माऊली म्हणतात की गा ना, तुमच्या आवाजामध्ये छान असा अभंग होऊनच जाऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावळी अभंग गायला सुरुवात करते. विठू माऊलीला बघितल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये जणू काही आता विठ्ठल आणि रुक्माई दोघेही जण उभे राहतात आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता सावळीचं मन काही मानत नाही. ती लगेचच गाणं गायला सुरुवात करते आणि इतक्या सुंदर आवाजात ती अभंग गाते की इथे आता सारंग याला तर खूप मोठा धक्का बसतो. त्याला असं वाटत असतं की हे सत्य आहे की मी कुठलं स्वप्न बघतोय. म्हणजे आत्तापर्यंत त्याने फक्त ताराला गाताना बघितलं होतं आणि तारा गात असताना जो आवाज त्याच्या कानी पडलेला असतो, सेम टू सेम तोच आवाज आता सावळी गाताना कसा काय येतोय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला फारच आश्चर्य वाटलेलं असतं ह्या गोष्टीचं की तो जे काही ऐकतोय हे सत्य आहे का? सावळी इथे आता बेभान होऊन खूपच छान पद्धतीने प्रेक्षकांनो इथे आता अभंग गात असते आणि तेवढ्यातच इथे आता सारंग तिच्याकडे आश्चर्याने बघत असतो. देवा असू दे, बबलू असू दे, सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि तिथे असलेले गावकरी तर काय खुश झालेले असतात की इतक्या सुंदर आवाजामध्ये आता सावळीने गाणं गायलेलं असतं. इथे आता सारंग हसायला लागतो की माझ्या बायकोचा आवाज इतका सुंदर आहे हे त्याला पहिल्यांदा समजलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता खूप मोठं सत्य हे सारंगच्या समोर आलेलं असतं. तर इथे हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने का होईना, पण इथे आता खूपच छान पद्धतीने सावळीचं सत्य सारंगच्या समोर आलेलं असतं आणि प्रेक्षकांनो, सावळी ही एक गायिका आहे. तिला इथे मधुर आवाज आहे. तू एक सुंदर आणि उत्तम गायिका आहे. ही गोष्ट आता सारंगला समजल्यानंतर सारंगला सगळ्यात जास्त आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, देवाने सदाशिवला पकडलेलं असतं. त्याची टीम सदाशिवला पकडण्यासाठी एकदम सतर्क असते आणि सदाशिवला पकडल्यानंतर विचारलं जातं की हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून करत होतास? सदाशिव इथे टंगळमंगळ करत असतो. पण देवाने त्याची स्टाईल दाखवल्यानंतर इथे त्याला चांगला चोप दिल्यानंतर पोपटासारखा तो लगेचच बोलायला लागतो. तेव्हा प्रेक्षकांनो, देवाने त्याचा मोबाईल घेतलेला असतो आणि कॉल रेकॉर्ड चेक केलेले असतात, लोकेशन वगैरे चेक केलेलं असतं आणि ऐश्वर्याच्या मोबाईलवरून वारंवार त्याला फोन आलेत आणि गेलेत हे देवाला कळल्यानंतर इथे सारंग आणि सावळी यांना आता ही माहिती कळते आणि तिलोत्तमाला कळल्यानंतर लवकरात लवकर तुम्ही आता ऐश्वर्याला अरेस्ट करा हे तिने स्वतःहून सांगितलेलं असतं. त्यामुळे देवा आता एका क्षणाचाही विचार न करता सरळ इथे ऐश्वर्याला आता जेलची हवा खाण्यासाठी तिला घेऊन जातो. पण प्रेक्षकांनो, सावळीने सारंगला एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली असते की माझ्या आवाजाचं सत्य सध्या तरी घरामध्ये
कुणाला सांगू नका. तिलोत्तमा मॅडम, मेहेंदळे कुटुंब यांना सध्या तरी कळू देऊ नका आणि याच्यामागे नक्की काय कारण आहे हे मी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच सांगेन, असं तिने बबलू, देवा आणि सारंग यांना सांगितलेलं असतं. तर एका बाजूला ऐश्वर्याचं कारस्थान सदाशिवने उघडं पाडल्यानंतर तिला आता जेलमध्ये जावं लागतं.